धाराशिवच्या येडशीतील यशराज नलावडे यांची शेतात साकारलेली विठ्ठलाची भव्य प्रतिकृती, भक्ती, कला आणि ग्रामीण सर्जनशीलतेचा अनोखा संगम. दिव्य भारत BSM न्यूज धाराशिव. प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावातील तरुण शेतकरी यशराज सतीश नलावडे यांनी आपल्या 1 एकर शेतात जमिनीवर विठ्ठलाची अप्रतिम प्रतिकृती साकारून संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे. भक्तिभाव, कल्पकता, श्रम आणि कलात्मक दृष्टी यांचा सुंदर मिलाफ असलेली ही प्रतिकृती सध्या गावात आणि आसपासच्या भागात चर्चेचा विषय ठरली आहे. साध्या मातीपासून, शेतीतील उपलब्ध साधनांचा वापर करून आणि अनेक दिवसांच्या मेहनतीतून उभी राहिलेली ही कलाकृती पाहण्यासाठी ग्रामस्थ, भाविक आणि कुतूहलाने येणारे नागरिक मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेत आहेत. माती, भक्ती आणि श्रम यांच्या संगमातून निर्माण झालेली ही कलाकृती पाहताना मनात आपोआपच श्रद्धा आणि अभिमानाची भावना निर्माण होते. या प्रतिकृतीमुळे येडशी गावाचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर परिसरातही चर्चेत आले आहे. धार्मिक, पर्यटन, ग्रामीण कला आणि स्थानिक सर्जनशीलता यांचा विचार करता अशा उपक्रमांना मोठे महत्त्व आहे. भविष्यात अशा कलाकृतींमुळे गावांची सांस्कृतिक ओळख अधिक ठळक होऊ शकते. विशेषतः तरुणांनी आपल्या परंपरेशी जोडून काहीतरी वेगळे आणि अर्थपूर्ण निर्माण केले तर त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर निश्चितच होतो. यशराज नलावडे यांनी हेच दाखवून दिले आहे. विठ्ठलाची ही प्रतिकृती पाहताना अनेकांना पंढरपूरच्या वारीची आठवण झाली. वारकरी संप्रदायातील भक्ती, समर्पण, एकोप्याची भावना आणि विठ्ठलावरील अढळ श्रद्धा या सर्वांचा अनुभव या शेतातील कलाकृतीतून मिळतो. गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत यशराज यांना आशीर्वाद दिले. त्यांच्या मते अशा प्रकारची सर्जनशील भक्ती ही पुढील पिढीला परंपरेशी जोडणारी ठरते. यशराज सतीश नलावडे यांनी 1 एकर शेतात साकारलेली विठ्ठलाची अप्रतिम प्रतिकृती ही केवळ एक कलाकृती नसून श्रद्धा, मेहनत, ग्रामीण अभिमान आणि सांस्कृतिक जाणीव यांचे जिवंत प्रतीक आहे. साध्या मातीपासून उभी राहिलेली ही प्रतिमा महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेला नवा आयाम देणारी ठरली आहे. येडशी गावातील या तरुणाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे की मनात भक्ती आणि हातात मेहनत असेल तर शेतजमिनीसुद्धा कलाकृतीचे रूप धारण करू शकते. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण महाराष्ट्राची ओळख अधिक समृद्ध होत असून समाजाला सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश मिळत आहे. दिव्य भारत BSM न्यूज प्रतिनिधी शुभान शेख. विठ्ठलभक्ती ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग मानली जाते. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ते गावोगावी चालणाऱ्या वारीपर्यंत विठ्ठलाचे नाव घेतले की भक्तांच्या मनात श्रद्धा, समर्पण आणि एकात्मतेची भावना जागृत होते. याच परंपरेला आधुनिक ग्रामीण सर्जनशीलतेची जोड देत यशराज नलावडे यांनी आपल्या शेतात विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर ग्रामीण भागातील तरुणांमध्ये दडलेली कलात्मक क्षमता आणि नव्या विचारांची जाणीव यांचेही दर्शन घडवते. येडशीसारख्या ग्रामीण भागात शेती हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून जीवनशैलीचा भाग आहे. अशा परिस्थितीत शेतजमिनीवर विठ्ठलाची प्रतिमा उभारणे हे केवळ एक कलात्मक काम नसून श्रद्धेचा आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश देणारे पाऊल ठरले आहे. यशराज यांनी आपल्या शेतातील मातीची योग्य मांडणी, रेषांची अचूक आखणी आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा कल्पक वापर करून ही प्रतिकृती साकारली. जमिनीवरून पाहताना ही रचना जितकी आकर्षक दिसते तितकीच वरून पाहिल्यावर अधिक भव्य आणि प्रभावी भासते. विठ्ठलाच्या रूपातील बारकावे, प्रमाणबद्धता आणि मांडणी यामुळे ही कलाकृती विशेष उठून दिसते. या उपक्रमामागे केवळ कलात्मक आवड नसून विठ्ठलावरील नितांत श्रद्धा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. शेतकरी हा निसर्गाशी, मातीशी आणि देवाशी जोडलेला असतो. त्यामुळे शेतीच्या माध्यमातून भक्ती व्यक्त करण्याची ही पद्धत अनेकांना भावली आहे. यशराज नलावडे यांनी आपल्या शेतात विठ्ठलाची प्रतिकृती साकारून शेती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवला आहे. या उपक्रमामुळे गावातील तरुणांमध्येही नव्या प्रकारची प्रेरणा निर्माण झाली असून पारंपरिक श्रद्धेला आधुनिक सर्जनशीलतेची जोड देता येते हे या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. गावातील नागरिकांनी या प्रतिकृतीचे मनापासून कौतुक केले आहे. अनेकांनी ही कलाकृती पाहण्यासाठी शेताला भेट दिली, काहींनी मोबाईलमध्ये छायाचित्रे टिपली तर काहींनी या उपक्रमाचे सामाजिक माध्यमांवरही कौतुक केले. विठ्ठलाची ही प्रतिकृती केवळ धार्मिक भावनेला स्पर्श करणारी नाही तर ग्रामीण भागातील तरुणांमध्ये असलेल्या कलागुणांना व्यासपीठ देणारी ठरली आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे गावाची ओळख अधिक व्यापक होते आणि स्थानिक संस्कृतीला नवे बळ मिळते, असे मत अनेकांनी व्यक्त केले. यशराज नलावडे यांचा हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या जीवनातील एक वेगळा पैलू अधोरेखित करतो. शेतकरी केवळ अन्नदाता नसून तो संस्कृतीचा, परंपरेचा आणि सर्जनशीलतेचाही वाहक असतो. मातीशी नाते जपताना श्रद्धेची अभिव्यक्ती कशी करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे. शेतीच्या कामात व्यस्त असतानाही त्यांनी वेळ काढून ही प्रतिकृती साकारली. ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या परंपरेबद्दल अभिमानाची भावना अधिक दृढ होते.
विठ्ठलाची प्रतिकृती साकारताना यशराज यांनी कोणत्याही मोठ्या यंत्रसामग्रीचा किंवा खर्चिक साधनांचा आधार घेतला नाही, तर आपल्या कल्पकतेवर आणि मेहनतीवर भर दिला. हीच साधेपणा या कलाकृतीचे वैशिष्ट्य ठरते. आजच्या काळात अनेक ठिकाणी भव्यतेच्या नावाखाली कृत्रिमता दिसते, मात्र येडशीतील या शेतात साकारलेली विठ्ठलाची प्रतिमा साधेपणातून उभे राहिलेले सौंदर्य दाखवते.